केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे प्रतिपादन। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे। चाकरमानी नागरिकांपासून नव उद्योजक आणि गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले। भाजपच्या वतीने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते। या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली। सातत्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगाने विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे। 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणे आखण्यात येत आहेत। त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे। केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळे भारत जगभरात प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झाले आहेत। या नवधर्म वर्गाबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचे जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले। 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार केंद्र सरकारने 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे। आगामी काळात 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल। बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात असून त्यातून 2 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार मिळेल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना 15,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळणार आहे। 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आला। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल, तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरीदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होणार आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले। ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने झालेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे। या मांडणीनंतर खरं तर फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून घेतला जातोय। त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे। त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, आमचे राज्याचे जे नेते आहेत, या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा, स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर जिल्हानिहाय या संदर्भातलं या फेक नरेटिव्हला खोडून काढण्याचं आणि त्याच्यामध्ये स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जिल्हानिहाय करतोय आणि येत्या पुढच्या काळामध्ये मंडळनिहाय याच्या संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे ही भूमिका केंद्र शासनाची खालपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावी, हा आमचा प्रयत्न आहे। आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे। रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झाले। याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते। या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटलेत। त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत। 128 स्थानकांचं नूतनीकरण
हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत. त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी. त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी 76 कोटींची गुंतवणूक, याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल. त्याचबरोबर नदी पुनर्विकास प्रकल्पासाठी मध्ये नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल, तर नाग नदीसाठी 500 कोटी आहे, मुळा नदीसाठी 690 कोटी आहे. याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी 13 लाख कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये 13,64,923 घरं मंजूर केली. त्याचबरोबर त्याच्यासाठी 25,548 कोटीची तरतूद. ग्रामीण भागामध्ये 13,64,000 घरं मंजूर केली, त्याच्यामध्ये 19,577 कोटीची तरतूद. आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने 52,79,000 खाते केंद्र शासनाने मंजूर केलेली आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे. ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्या समोर मांडतोय, पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी 58 किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले 2009-2014 मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येत होतं, पण आता 183 किलोमीटर प्रतिवर्ष चे नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 11,145 कोटींची पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास 29,494 किलोमीटरचे रस्ते हे येत्या पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. आणि त्याचबरोबर रेल्वेचे अंडरब्रिज असतील, रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील, याच्यासाठीही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे. चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये 81,580 कोटींची गुंतवणूक आणि ही 21 प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये होत आहे. आणि 5,877 किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहे. याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्या समोर मांडायचे आहेत. ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघोले साहेबांच्या पुढाकाराने ही पुस्तिका आम्ही नजीकच्या काळात प्रकाशित करत आहोत, जे आपल्या सगळ्यांना उपलब्ध होणार आहे.